आज जी काय तुमची प्रांताधिकाऱ्यांसोबत मिटिंग झाली, ज्या शेतकऱ्यांवर हे प्रकल्पाचे चोरडिया प्रकल्पाचे शिक्के पडलेत त्या अनुषंगाने तुम्ही भेट घेतली, काय चर्चा झाली, नेमकं काय ठरलं, प्रशासनाने काय सांगितलं? चर्चा अशी झाली की पहिल्यांदा तर आम्ही शेतकऱ्यांनी त्यांनी जे चुकीचे अहवाल सादर केले होते आणि ही प्रोसिजर राबवली होती त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा त्यांना जाब विचारला. त्यानंतर त्यांच्याकडून सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रांताधिकारी आणि आरो यांच्याकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की ते हे भूसंपादन थांबवणार आहेत, ह्या पूर्ण प्रक्रियेला स्थगिती देणार आहेत. कारण हे उदय सामंत यांनी स्वतः सांगितलेलं आहे, मागचे जे कॅबिनेट झालं त्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की या प्रकरणाला स्थगिती देण्यात यावी. ते सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध असल्याकारणाने आम्ही हा प्रकल्प राबवणार नाही आहोत आणि ह्यावर जेवढं म्हणजे जी काय प्रोसिजर आहे स्थगितीची त्याप्रमाणे कार्यवाही करून स्थगिती का द्यावी, प्रकल्पाला स्थगिती ह्यामुळे द्यावी की आमचा सर्व शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि जी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे ती पूर्णपणे खोट्याच्या आधारावर राबवण्यात आलेली आहे. त्यातले जे अहवाल आहेत ते सगळे चुकीचे पाठवले गेलेले आहेत. आमच्या जमिनी पडीक आणि नापीक आहेत असे अहवाल पुढे पाठवून हे भूसंपादन करण्यात आलेलं आहे. हे शिक्के मारताना स्थळ पाहणी झाली का प्रशासनाकडून? स्थळ पाहणी झालेली नाहीये, त्यांनी फक्त अहवाल पाठवलेत. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये बागायती क्षेत्र आहे, ऊस आहेत, फळबागा आहेत, विहिरी आहेत, ह्या कशाचाच उल्लेख त्यांनी केलेला नाही. सर्व जमीन जिरायत आणि पडीक हे असंच त्यांनी अहवाल दिलेलं आहे. सर्व जमीन नायगाव, सांगवी आणि धनगरवाडी तिन्ही गावांमधली सर्व जमिनी जिरायत आणि पडीक आहे असा अहवाल त्यांनी वर पाठवलेला आहे. माहितीच्या अधिकाराखाली आम्ही सर्व माहिती काढलेली आहे आणि त्याच आधारावर आज आम्ही त्यांना सगळे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यात त्यांना कशाचंच उत्तर देता आलेलं नाही आहे. कारण सगळं म्हणणं हे चुकीचं होतं पूर्णपणे. नोटीस पाठवलेले आहेत? नोटीस आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस काढलेली नाही आहे. इव्हन स्थळ पाहणी करताना सुद्धा शेतकऱ्यांना त्या जागेवर बोलवणं त्यांचं काम होतं. तर आम्हाला कुणालाही पूर्वकल्पना न देता आमच्या जमिनी जाऊन ह्यांनी स्थळ पाहणी केली. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज फळबागा आहेत, ऊस आहे, हळद आहे, इतर पिकं आहेत. ही सगळी बागायत पिकं जे अनुदान मिळतं सरकारकडून त्या अनुदानातून केलेलं आहे. बऱ्याच जणांच्या विहिरी ह्या जवार योजनेतल्या आहेत. मग हे सर्व खोटं आहे आणि शासन एकटंच खरं आहे का की जे आज चोरड्यासाठी एवढ्या तत्परतेने पळत आहे, एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना वेटीस धरून शासन आज आमच्यावर अन्याय करते, हे किती योग्य आहे? शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यानंतर अन्याय होण्यामागे नक्की प्रशासनाची चूक आहे, चोरडिया प्रकल्पाची चूक आहे किंवा ह्याच्यात जे कोण दोषी असतील यांच्यावर काय कारवाई होणार आहे का, त्याबाबत तुम्ही काय पावलं उचलणार आहेत का शेतकरी? मुळात याच्यात जर प्रकल्पाचा जर चुकीचा विषय काढायचा झाला तर पहिला चूक अशी झाली की ज्या वेळेला शासन एखादं जमीन सार्वजनिक हितासाठी ज्या वेळेला संपादन करतं त्यावेळेला त्याचं राजपत्र प्रसिद्ध करतं. आता राजपत्र हे प्रसिद्ध केलं शासनाने तर हे एकमेव तालुक्यात प्रत्येक गावात चोरडिया तयार व्हावेत अशा हिशोबाने हे राजपत्र प्रसिद्ध केलेलं आहे. आता हे राजपत्र प्रसिद्ध केल्यानंतर याच्यात सार्वजनिक हेतू कुठला आहे तर सार्वजनिक कुठलाच नाही. हा खाजगी प्रकल्प जो चोरडिया नावाचा आहे याला फक्त ताकद देणं एवढाच आहे. यामध्ये पाठीशी प्रशासन घालते. ज्या वेळेला राजपत्र प्रसिद्ध होतं त्यावेळेला महिनाभर त्याला मुदत असती. त्या मुदतीमध्ये शासनाला हरकती प्राप्त करायच्या असतात. त्यानंतर त्या हरकती प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाला 70% विरोध, 100% विरोध, 90% विरोध असं समजा रेशो काढल्यानंतर तो इतर हक्कामध्ये शेरा दाखल करायचा असतो. आता प्रशासनाने हे करत असताना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला कल्पना दिली नाही. 2 जूनला राजपत्र प्रसिद्ध झालं. त्यानंतर 2 जूनला राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर 7/7 डायरेक्ट शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर फेरफारवर औद्योगिक विकास महामंडळाचा शेरा पडतो. ते शेरा टाकत असताना त्याच्या ज्या सुनावण्या असतात त्या शेराला रिमार्क असते. असं कुठल्याही प्रकारचं न घेता शासनाने आज जवळपास ह्या 7 तारखेला 1 महिना कंप्लीट होईल की ज्या 70 शेतकऱ्यांचं जे म्हणणं न ऐकता जो जुलमी प्रकारे चोरडिया पाचवी पद्धतीने जो काय तालुक्यातला हा पहिला किंवा जिल्ह्यातला हा चोरडिया शासनाला जर तालुक्यात 1 चोरडिया तयार करायच्या असतील तर असे जिल्ह्यात मी म्हणतो या प्रकल्पाद्वारे जिल्ह्यात चोरडिया तयार करायचं. आजच्या बैठकीत म्हणून काय सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय वाटले का शेतकऱ्यांचे प्रशासनाचे? आत्ता औद्योगिक विकास महामंडळ आरो साहेब व प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग पार पडली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला शेतकऱ्यांनी मागणी केली की बाबा तुम्ही या संदर्भातली स्थगिती किंवा पुढची कार्यवाही थांबवण्याचे ज्या वेळेला लेखी आश्वासन मागण्यात आलं त्यावेळेला दोन्ही अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारली नाही. जर एका अधिकाऱ्याची चूक असेल तर दुसरा अधिकारी फक्त त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करतो ना की आम्ही मागणी केली असता की बाबा ह्यांनी चूक केलेली आहे तर त्यांनी ते असं एकाही शब्दाने मान्य केलं नाही की आमच्याकडून ह्या अधिकाऱ्याची चूक झालेली आहे. त्यांनी फक्त त्यांच्या चुकीवर पांघरून घालून जो काय तो म्हणजे आजची जी मीटिंग होती ती पार पडली. आज या ठिकाणी
खंडाळा तहसील ऑफिसमध्ये सातारा MIDCचे आरो साहेब यांच्या पत्रानुसार एक मीटिंग लागलेली होती. खंडाळा तालुक्यामधील नायगाव, सांगवी आणि धनगरवाडी या 3 गावातील क्षेत्र खाजगी पद्धतीनं एका उद्योजकाच्या मागणीवरून या ठिकाणी संपादन करण्याकरिता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर हक्कामध्ये MIDC करता संपादित असा शेरा दाखल करण्यात आलेला आहे. वास्तविक बघितलं तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे एका खाजगी व्यक्तीनं क्षेत्र कंपनीकरता पाहिजे म्हणून असा एक अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाच्यानुसार MIDCनं वस्तुस्थितीचा अहवाल सादर करणं गरजेचं होतं. हा करत असताना MIDCच्या सातारा विभागानं चुकीच्या पद्धतीनं अहवाल सादर करून ज्या कारणाकरता त्यांनी जमीन मागितली त्या तालुक्यामध्ये इतर ठिकाणी जमीन उपलब्ध आहे का असं असतानासुद्धा इतर ठिकाणची जमीन उपलब्ध असताना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जे जन्मगाव असणारं नायगाव हे गाव आहे, जे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे, ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं जवळजवळ 250 कोटी रुपयाचं राज्य शासनाच्या मार्फत या ठिकाणी स्मारक उभं राहतं आहे. त्या स्मारकाच्या लगतचे गट या MIDC करता संपादित करण्यात आलेले आहेत. खरं तर औद्योगिक विकास महामंडळ ज्या वेळेला हा सगळा प्रकल्प उभा करत असतं त्यावेळेला खरंच त्या उद्योजकाला त्या ठिकाणच्या जमिनीची गरज आहे का, जर ती असेल तर ती कुठल्या कारणाकरता आहे, तो विकासक जो आहे तो खरंच त्या पात्रतेचा आहे का, या सर्व गोष्टी बघूनच हे सगळं केलं पाहिजे होतं. परंतु औद्योगिक विकास महामंडळानं चुकीच्या पद्धतीनं अहवाल सादर करून नायगावसारख्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणची जमीन MIDC करता संपादित करण्याचा जो घाट घातला, या विरोधात आम्ही सर्व नायगावचे ग्रामस्थ, बाधित शेतकरी, धनगरवाडी ग्रामस्थ, त्याचबरोबर सांगवीचे ग्रामस्थ आम्ही सर्वजण एकत्र मिळून या संपादनाला विरोध करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. शासनाच्या निदर्शनास ह्या गोष्टी आम्ही आणून दिल्या की हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं संपादन असून या संपादनाचा आमच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि हा विरोध शासनापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही या सर्व माध्यमातून कायदेशीर लढाई असेल, त्याचबरोबर आपल्या मीडियाच्या माध्यमातून असेल आणि जो काही पत्रव्यवहार असेल हा आम्ही करत आहोत. हे जर चाललेलं सगळं संपादन आहे याच्यामध्ये शासनाचे जे काही निकष आहेत हे निकष डावलून हा संपादनाचा विषय चाललेला आहे. याच्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती जमिनी आहेत, काही शेतकरी याच्यामध्ये भूमिहीन होणारे आहेत, काही शेतकरी याच्यामध्ये फळबागा ज्यांच्या आहेत ह्यासुद्धा त्याच्यात संपादित होऊन त्यांना रस्त्यावर यावं लागणार आहे. भविष्यामध्ये जर उद्योगधंद्यांना जमिनी द्यायच्या असतील तर शासनाच्या नियमानुसार त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये जमीन जर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणची पहिली जमीन त्यांना देण्यात यावी असा निकष आहे. परंतु या ठिकाणी हा जो खाजगी विकसक आहे हा MIDCला थोडंसं दिशाभूल करून, शासनाची दिशाभूल करून वेगवेगळ्या पद्धतीची चुकीची कागदपत्र सादर करून या ठिकाणी संपादन प्रक्रिया होईल अशा पद्धतीचा जो काही त्यांनी चालवलेला प्रयत्न आहे हा हाणून पाडण्याकरता आम्ही 3 गावातले ग्रामस्थ एकजुटीनं विशेष ग्रामसभा घेऊन आम्ही या ग्रामसभेमध्ये या संपादनाला विरोध केलेला आहे आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा प्रत्येकानं विरोध करून हा संपादनाचा जो काही चाललेला प्रयत्न आहे हा हाणून पाडणार आहे. मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या राष्ट्रीय स्मारक ज्या ठिकाणी होतं आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी जर कंपनी झाली तर येणाऱ्या पर्यटकांना त्याचा किती त्रास होईल. त्या ठिकाणी असणारे जे काही स्मारकाचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य नष्ट होईल आणि याचा परिणाम सामाजिक जी काही बाधा निर्माण होईल ही बाधा या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रकल्प रद्द करण्याकरता, या संपादनाला विरोध करण्याकरता आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं लढा देण्याचं ठरवलेलं आहे. आज या ठिकाणी प्रांताधिकारी वाई आणि आरो साहेब सातारा या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सातारा यांनी 3 गावची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. यासाठी चोरडिया पार्क यासाठी थ्रोपास पद्धतीने जमीन संपादनाची प्रक्रिया या शासनामार्फत राबवण्यात आलेली आहे. माझे एक शेतकरी म्हणून एक विनंती आहे शासनाला, आता थ्रोपास पद्धतीने एका उद्योजकासाठी तुम्ही या 3 गावच्या शेतकऱ्यांची जमीन संपादन करणार, जो उद्योजक या ठिकाणी डेव्हलपमेंट करतो आहे त्यांनी वैयक्तिकरित्या शासनाचा लाभ घेऊन चुकीच्या पद्धतीने फूड पार्क म्हणून त्या परिसरात जमीन संपादन केलेली आहे आणि त्याचा वापर करून आता वैयक्तिकरित्या त्याचे इंडस्ट्री येणे केलेले आहेत आणि स्वतःचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा इंडस्ट्रीयल पार्क वैयक्तिकरित्या विकत आहे. मग शासनाला माझी विनंती, चोरडिया शासनाचा जावाई आहे का? एका चोरडियासाठी जर तुम्ही पायगाड्या हातरत असाल तर ह्याच्यामागं दडलंय काय नेमकं? कारण ह्या 3 गावचे शेतकरी जातो तुम्ही म्हणता नायगाव गावाला जागतिक वारसा आहे इतिहासाचा, की जगात या नायगाव गावचा
सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी महिलांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिलं. या नायगाव गावामध्ये ही इंडस्ट्रीयल पार्क उभी आहे आणि त्यात शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक पाहता नायगाव, सांगवी आणि धनगरवाडी ही गावं नीरा देवघर लाभ क्षेत्रात येतात. ह्या आंधळ्या शासनाला हे दिसत नाही का? 2000 सालापासून 2008 साली नीरा देवघर डॅम पूर्ण झाला, त्याचं आज तागायत शेतीला पाणी आलेलं नाही आणि ही संपूर्ण नीरा देवघर लाभ क्षेत्रातले जी पुनर्वसित शेतकरी आहेत त्या पुनर्वसित शेतकऱ्यांना या परिसरात वास्तव्यात आणलेलं आहे. त्याही शेतकऱ्यांना आमच्या जमिनी दिल्यात, त्यांनाही पाणी नाही आणि आमच्या जमिनी ज्या कारणासाठी काढून घेतल्या की तुम्हाला नीरा देवघरचं पाणी आणून तुम्ही बागायत होणार आहे. आम्ही 2000 सालापासून आजपर्यंत पाण्याची वाट बघतोय. म्हणजे तुमचा विकास कुठल्या पद्धतीने चालला? तुम्हाला शेतकरी जागवायचा आहे का? तुमची शासनाची, राज्यकर्त्यांची मानसिकता काय? कारण परवाच्या एका मंत्र्याचे स्टेटमेंट होतं टी व्हीवरती की शेतकरी अडचणीत आला तरी चालेल पण उद्योजक अडचणीत आला नाही पाहिजे. मग तुमची घरं, तुमची पोरं, बायका पोरं त्या उद्योजकांच्या जीवावर जगतात का? मग शेतकऱ्यांच्या जीवावर जगत नाहीत का? जगाचा पोशिंदा मारणाऱ्या शेतकऱ्याला जर अडचणीत आणत असताल तर राज्यकर्त्यांनाही आमचं आव्हान आहे, आता इंग्रजांपेक्षा कठोर वागायला लागलाय तुम्ही. आम्ही हुतात्मा व्हायला तयार आहे, त्या मार्गाला जायला लावू नका. कारण आम्ही 2019 साली याच तहसीलदार कार्यालयावरून, मंत्रालयावरून अर्धनग्न मोर्चा आणला होता. जर या शेतकऱ्यांवर तुम्ही अतिरेक करणार असाल, बळजुबरी करणार असाल तर आता अर्धनग्न नाही, नग्न मोर्चा मंत्रालयावर आणू हे तुम्हाला ठासून सांगतो. कारण तुमची मानसिकता चांगली नाही. तुम्ही उद्योजकांना पायगाड्या घालताय आणि जो शेतकरी या देशासाठी अहोरात्र राबतोय त्या शेतकऱ्याला तुम्ही चेंगारताय. मग तुम्हाला जाहीर विनंती आहे, तुम्ही जो अहवाल तुमच्याकडे सादर केला आणि MIDC संपादन प्रक्रिया राबवली हा पूर्ण चुकीचा अहवाल तुमच्याकडे पोहोचवलेला आहे आणि हा त्या उद्योजकाला सोबत घेऊन केलेला अहवाल आहे की ती जमीन बळकावता कुठल्या पद्धतीने बळकावता येईल ही प्रक्रिया चालू आहे. आणि मी शेतकरी केसुर्डीचा आहे. केसुर्डीमध्ये 2008 सालापासून शिक्के मारलेले आहेत. आज तागायत केसुर्डीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी प्रलंबित आहेत. आजही 33(3) कलम लागू करण्यात आलेले आहे. आता कलेक्टर साहेब एका महिलांनी त्यांच्याकडे चौकशी केली की आमची जमीन प्रक्रिया चालू झाली, तर त्यांनी जमिनीची प्रक्रिया त्या देवडे म्हणून महिला आहेत त्यांना सांगितलं की पुढं जाऊन 33(3) कंपल्सरी ॲक्विशन करू. कलेक्टर साहेब हे बोलले सुद्धा असतील कारण ही यंत्रणा दावणीला बांधलेली आहे. कारण माझंही एक प्रकरण त्यांच्याकडे त्याच पद्धतीने चालू आहे, त्यांनी त्यात लक्ष घालत नाहीत. म्हणजे त्यांची वेळ फक्त मारून येतात. मग शेतकरी अडचणी देऊ द्या नाही तर काय होऊ द्या. आमचं शासनाला एकच म्हणणं आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्याला जगू द्या, शेती करू द्या. तुमचा उद्योजक शासनाकडे बऱ्याच जागा आहेत, ज्या गायरान जमिनी आहेत, फॉरेस्टच्या जागा आहेत, त्यात त्यांना द्या. आणि जिथं MIDC खंडाळा तर 3 टप्प्याचं कामकाज चालू आहे. 3 टप्प्यातल्या जागा अजून जवळजवळ 50-60% जागाच मोकळी आहे. तुम्हाला विकास करायचा तर तो उभा का राहत नाही? चोरड्याचा पार्क उभा राहिला, आता 2-4 वर्षात चोरड्या पार्क उभा राहतो. आणि जी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जमीन आहे त्या 50% पण जमिनी ओस पडलेल्या आहेत. वास्तविक जुना कायदा होता 2005चा, जर त्या जमिनीत 5 वर्षात काही विकास प्रक्रिया राबवली नाही तर ती जमीन मूळ मालकाला, शेतकऱ्याला परत द्यायची प्रक्रिया आहे. पण ह्या सरकारने तो कायदा मोडीत काढला आहे. म्हणजे फक्त तुम्हाला जमिनीच बळकावायच्यात का? मग आमचा विरोध आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा विरोध प्रांताधिकारी RO साहेबांच्या समोर मांडलेला आहे. आमची एकच विनंती आहे, तुम्ही पुढली प्रक्रिया राबवायची नाही. 32(1), 32(2), 32(3), 33(3) ह्या प्रक्रिया इथं थांबवा. कारण हा प्राथमिक अहवाल आहे. ही प्रक्रिया याच ठिकाणी थांबली पाहिजे. उद्योगमंत्र्यांसमोर सर्व शेतकरी जाऊन, कॅबिनेट मंत्री आहेत स्वतः, त्यांना तिन्ही गावचे ग्रामस्थ काल 4 तारखेला प्रत्यक्षात भेटून आलेत. उद्योगमंत्र्यांचंही म्हणणं हे प्रकरण थांबवा. म्हणजे असं थांबवा की ती अधिसूचना रद्द करा. ती रद्द करायची प्रक्रिया ह्या स्टेपला थांबवा. पुढं 32(1) नोटीस आणि 32(2) नोटीस ही प्रक्रिया होऊ नये. कारण तुमच्या ह्या प्रक्रियेला एक पिढी संपते तरी निर्णय मिळत नाही. हे उदाहरण केसुर्डीत तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू शकतो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.